मुंबईतील 200 जागांवर भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत एकमत. उरलेल्या 27 जागांवर उद्याच निर्णय होणार. महायुतीच्या चौथ्या फेरीच्या बैठकीनंतर अमित साठम यांची माहिती. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास निवडणूक घड्याळावरच लढवावी, दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका. तर तुतारी चिन्हावरच लढण्याबाबत पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी ठाम, दादांच्या भेटीत भूमिका स्पष्ट. पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती जागा वाटपामुळे रखडली. पवारांच्या राष्ट्रवादीकडून 40 ते 45 जागांची मागणी, तर अजित पवार साधारणतः 30 जागा देण्याच्या भूमिकेत. एकत्र निवडणूक लढण्याबाबत रविवारी घोषणेची शक्यता. पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार. अजित पवारांची राष्ट्रवादी पवारांच्या पक्षाला 25 ते 30 जागा देणार. 28 जागांवर दोन्ही राष्ट्रवादींचं एकमत, सूत्रांची माहिती. राज्यातील अनेक महापालिका अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर लढणार. मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मीरा भाईंदरसह पुणे, पिंपरी, नाशिक, सोलापुरातही राष्ट्रवादी महायुतीत नाही. सन्मानजनक जागा न मिळाल्यानं निर्णय, सूत्रांची माहिती. प्रशांत जगतापांच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. टिळक भवनामध्ये हर्षवर्धन सकपाळांच्या आणि वडेट्टीवारांच्या उपस्थितीत प्रवेश. पवारांची राष्ट्रवादी सोडल्यानंतर जगतापांची काँग्रेसशी हात मिळवली. मातोश्री निवासस्थानी जयंत पाटील आणि उद्धव ठाकरेंमध्ये 2 तास चर्चा. मुंबई, ठाकरेंसोबत आघाडीचा आमचा प्रयत्न, मात्र अजूनही जागा वाटपाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो नाही. जयंत पाटलांची प्रतिक्रिया. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या सुपुत्राकडून मतांसाठी लागून चालन. त्यांना आता विशिष्ट लोकांचे जोडे साठायचे आहेत. राशीद मामू यांच्या पक्षप्रवेशावरून मुख्यमंत्री फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. आमच्या विश्वासार्हतेवरती प्रश्न निर्माण करण्याचा काहींचा प्रयत्न. दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांवरती जयंत पाटलांचं उत्तर. ठाण्यातील युतीबाबत शिवसेनेनं उद्यापर्यंत निर्णय घ्यावा. भाजपच्या संजय केळकरांचा अल्टिमेटम. महायुती झाली पाहिजे, यासाठी शिंदे फडणवीस प्रयत्नशील. श्रीकांत शिंदेंचा केळकरांना उत्तर. नवी मुंबईत युतीमध्ये लढावं अशी शिवसेनेची इच्छा. युती न झाल्यास स्वबळावर लढणार. शिंदेंच्या शिवसेनेचे उपनेते विजय चौगुलेंचा भाजपला इशारा. नवी मुंबईत 50% जागा द्या, शिवसेनेची मागणी. नगरसेविका मानसी काळोखेंच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत तणाव. अजित पवारांचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे आणि मुख्य आरोपी रवींद्र दवेकरसह 10 जणांवर गुन्हा. अटकेसाठी 10 पोलीस पथकं रवाना. हायकोर्टानं विकास गोगावलेंच्या अटकपूर्व जामीन फेटाळला. महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी विकास गोगावलेंकडून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर हल्ला. 29 जणांविरोधात गुन्हा दाखल. त्या पश्चिम रेल्वेवर 300 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली बोरिवली 6व्या मार्गाच्या कामामुळे ब्लॉक. रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक. सोयाबीन खरेदीची मुदत 31 जानेवारीपर्यंत वाढवली. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील शेतकऱ्यांना फायदा होणार.